आणि यानंतर बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स। बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला काकड गावामध्ये पुन्हा एकदा शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। शिवरायांचा पुतळा सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावा या मागणीसाठी जवळपास 200 महिला पुरुषांनी आमरण उपोषण सुरू केले, तर दुसरा गट पुतळा हटवू नये या मागणीवरती अडून बसलाय। एका महिलेने तर थेट आत्महत्येची धमकी दिली आहे आणि त्यामुळे गावात तणाव आहे। पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय। याआधी 20 फेब्रुवारी रोजी शिवरायांचा पुतळा स्थापित केल्यानंतर 2 गटात तुफान राडा झाला होता, तेव्हा मराठा आंदोलक मनोज जरांगेही गावात आले होते। चिखला येथे आमरण उपोषण करतायत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतर करा म्हणून। त्यांनी असं त्या उपोषणाच्या पॅम्पलेटमध्ये असं टाकलेलं आहे, समस्त गावकरी मंडळी। पहिलं तर प्रश्न माझा असा आहे त्यांना की आम्ही गावात राहत नाही का? दुसरं बघा, बाहेरच्या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बनायला लागले, म्हणजे बाहेरच्या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला विरोध नाही, परंतु जिथे त्यांनी स्वराज्य घडवलं, ज्या महाराष्ट्रामध्ये ते नांदले खेळले, त्यांनी स्वराज्य तयार केलं, त्याच महाराष्ट्रामध्ये त्यांच्या स्मारकाला विरोध आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवा विक्रम प्रस्थापित केलाय। मोदींनी सलग 4398 दिवस पंतप्रधानपदी राहण्याचा नेहरूंचा विक्रम मोडीत काढलाय। मोदींच्या कारकिर्दीच्या तपपूर्तीनिमित्त नवी दिल्लीमध्ये एनडीए घटक पक्षांची बैठक पार पडली आणि यावेळी एनडीएच्या जवळपास 75 नेत्यांनी उपस्थिती लावली होती। प्रत्येक राज्यातील विविध भेटवस्तू देऊन मोदींचं अभिनंदन केलं गेलं। यावेळी झालेल्या भाषणात मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला, तर 12 वर्षांच्या काळात एनडीए सरकारनं केलेल्या प्रगतीचा आलेख मोदींनी देशासमोर मांडला। भारत का युवा, भारत की नारी शक्ति, भारत का मध्यम वर्ग, भारत के किसान, सबकी आकांक्षाएं, उनकी एस्पिरेशंस हमें पूरी करनी है। आज देश का हर नागरिक विकसित भारत के सपने से भरा हुआ है। विकसित भारत का सपना अब किसी एक व्यक्ति का नहीं रहा, किसी सरकार का नहीं रहा, किसी दल का नहीं रहा, देश के जन जन का सपना बन चुका है, संकल्प बन चुका है। और इस सपने की पूर्ति के लिए हमें अपना हर पल समर्पित करना है। 2014 के पहले के कई दशक बहुत अस्थिरता और उथल पुथल से भरे हुए थे। इसका देश को बहुत नुकसान भी उठाना पड़ा, लेकिन अब देश की जनता एक स्थिर सरकार का काम भी देख रही है और उसकी निर्णायक क्षमताओं की प्रशंसक भी है। मैं आज देश की महान जनता को भी नमन करता हूं, जनता जनार्दन का आभार व्यक्त करता हूं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नीती आयोगाच्या नियामक परिषदेची 11वी बैठक पार पडतीये। या अत्यंत महत्त्वाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत। दिल्लीतील राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्र इथे आज सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ही मॅरेथॉन बैठक चालणार आहे। 2047 पर्यंतच्या विकसित भारताचा रोडमॅप तयार करणं हे या बैठकीचं मुख्य उद्दिष्ट आहे। या बैठकीत देशातील विविध राज्यांच्या विकासाशी संबंधित अत्यंत महत्त्वाच्या विषयांवरती सखोल चर्चा होणार आहे। राज्यांचा विकास आराखडा, आधुनिक पायाभूत सुविधा, कृषी क्षेत्रातील सुधारणा, नवे उद्योग, गुंतवणूक, मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती आणि शाश्वत विकास या मुख्य मुद्द्यांवरती देशातील सगळे प्रमुख नेते आणि तज्ज्ञ विचारविनिमय करतील। दरम्यान महाराष्ट्राच्या विकासाशी संबंधित विविध प्रस्ताव आणि प्राधान्यक्रम मुख्यमंत्री फडणवीस या बैठकीमध्ये मांडण्याची शक्यता आहे। मुंबईमध्ये एकाच परिसरातील गगनचुंबी इमारती आणि झोपडपट्ट्यांसाठी समान रेडिरेकनर दर आकारण्याची पद्धत बदलणार असून आता सुविधांनुसार स्वतंत्र आणि वास्तववादी दर निश्चित केले जाणार आहेत। त्यासाठी मुंबईमध्ये मायक्रो झोनिंग सर्वेक्षण तयार करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे।
सध्या एकाच भागातील झोपडपट्ट्या, चाळी आणि उच्चभ्रू सोसायट्यांना समान रेडी रेकनर दराचा फटका बसत होता. या नव्या प्रणालीमुळे परिसरातील विकास, सुविधा आणि मालमत्तेचं स्वरूप लक्षात घेऊन दर निश्चित केले जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनुसार हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. तसंच सर्वेक्षणानंतर पुढील आर्थिक वर्षापासून त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. आयुष्यातली संकटं माणसाला खचवतात, पण काही माणसं अशी असतात जी संकटांनाच आपल्या जिद्दी पुढे नतमस्तक व्हायला भाग पाडतात. अकोल्यातल्या 76 वर्षीय अरुण यशवंत कुलकर्णी उर्फ नाना कुलकर्णी हे अशाच व्यक्तिमत्वांपैकी आहे. 1998 मध्ये कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर त्यांनी यशस्वी मात केली. पुढे 2021 मध्ये दोन्ही गुडघ्यांचं प्रत्यारोपण झालं आणि त्यानंतरही न डगमगता त्यांनी तब्बल 3800 किलोमीटरची दुसरी नर्मदा परिक्रमा पूर्ण करण्याचा पराक्रम केलाय. अनेकांसाठी हा केवळ धार्मिक प्रवास असेल, पण नाना कुलकर्णींसाठी तो जिद्दीचा आणि आत्मविश्वासाचा विजय आहे. त्यांच्याशी संवाद साधलाय उमेश अलोणे यांनी. आपण अकोल्याच्या डॉक्टर नानासाहेब कुलकर्णी यांच्यासोबत आणि त्यांनी नुकतीच परिक्रमा पूर्ण केली. हा अनुभव कसा आहे तुमचा? नर्मदा नदीच्या परिक्रमा सांगायचं म्हणजे एक कलियुगातले जे देवस्थान जे आहे ते अगदी जागतिक आणि कलियुगात पुन्हा देणारी नर्मदा मैया आहे. तर या याच्यामध्ये परिक्रमा करताना मला थोडक्यातच सांगतो अनुभव की एक परिक्रमा करताना रस्त्यामध्ये मैयाच्या काठाने जाताना एक झोपडी लागली आणि त्या झोपडीमध्ये 3 आदिवासी बसलेले होते आणि त्यांनी सांगितलं की दुपारची वेळ आहे आम्ही तिथे जेवण करा. तर मी ठीक आहे म्हटलं. जेवण भोजन प्रसादी म्हटल्यानंतर मी ठीक आहे. तर त्यावेळेला त्यांनी त्यांच्यासाठी आदिवासींसाठी अन्न केलं तर ते मला दिलं आणि ते उपाशी राहिले. हा एक अनुभव आहे. दुसरा एक अनुभव असा आहे की रस्त्याने चालता चालता एक 7-8 वर्षाची मुलगी आली धावत आणि म्हणाली की महाराज हमारे भोजन प्रसादी करो. आता मी म्हटलं ही लहान मुलगी म्हणते आहे भोजन प्रसाद, तितक्यात तिची आई आली आणि बाकीचे आले आणि त्यांनी सांगितलं की हमारे मैयाने बोला तो आप हमारे प्रसाद भोजन प्रसाद देऊ. तर मला आश्चर्य वाटलं की लहान मुलगी सुद्धा तिथं म्हटलं आई वडील असं रागवत नाही आणि प्रेमाला देव घालतात. एक डॉक्टरांचा अनुभव असा की डॉक्टर लोक तिथं सेवा देतात. डॉक्टर सेवा देतात, पैसा घेत नाही, मेडिकलवाले पैसा घेत नाही आणि तुम्हाला काही लागलं तर इतर लोक सुद्धा अशी मदत करतात. त्यामुळे नर्मदा परिक्रमा असं वाटतं की ती मैया त्यांच्या रूपामध्ये आपली सेवा करते आहे. उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला. आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा एबीपी माझा.